महादेव सोनकर उर्फ शिंदे असे आहेत। ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्याचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प विश्वस्तांकडून करण्यात आला आहे। सोहळ्याच्या दिवशी पुरोहितांच्या उपस्थितीत 5 श्रद्धावान जोडप्यांच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडला। यामध्ये प्रमुख विश्वस्त श्री प्रकाश गोविंद शिंदे व त्यांचे उभयता, श्री नरेश वाडकर व उभयता, श्री विलास बर्गे व उभयता, श्री चंद्रकांत ढेबे व उभयता, तसेच शिवभक्त, समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व श्री सतीशदादा शिंदे व त्यांचे उभयता यांनी सहभाग घेतला। या दिवशी परिसरातील तसेच पोलादपूर तालुक्यासह पुणे, मुंबई, बडोदा येथून आलेले अनेक सासुरवासिनी, गावकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाविकांसाठी ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांचे व स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। आबालवृद्ध, भाविक, भक्तांनी आणि विश्वस्तांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारले गेले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। हे आमची मोरगी गावची ग्रामदेवता पुरातन देवस्थान आहे। आई दानाई समजाई काळकाई हे जुनं आणि अत्यंत पुरातन असं आमचं देवस्थान आहे। 1856 साली आमच्या ह्या देवस्थानला व्हिक्टोरिया राणीने सनद दिली आणि त्यानुसार विश्वस्त संस्था आमची निर्माण झाली आणि 1958 साली आमचं ट्रस्टचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। असं हे अत्यंत पुरातन देवस्थान, सर्वांच्या हाके भाकेला धावणारं हे आमचं आराध्य दैवत ग्रामदेवता आहे आणि दर सोमवारी श्रावणामध्ये आम्ही त्याचं शिवपिंडीला अभिषेक आणि सर्व देवदेवतांना अभिषेक घालून आम्ही या पद्धतीनं हा श्रावणातले जे सोमवार आहेत त्याच्यामध्ये आम्ही हा अभिषेकाचा कार्यक्रम करत असताना आज शेवटचा श्रावणातील सोमवार आणि त्या सोमवारी आम्ही सर्वांनी इथं आता आमचे गावातील ह्या विश्वस्त संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रकाश गोविंद सोनकर उर्फ शिंदे, तसेच मी स्वतः सतीश रामचंद्र शिंदे, तसेच आमच्या गावातील नरेश दिनकर वाडकर, तसेच आमच्या गावातील विलास पांडुरंग बर्गे आणि आमच्या गावातील चंद्रकांत लक्ष्मण ढेबे अशी 5 दाम्पत्यांचा इथं आज संकल्प आहे आणि तो संकल्प आज इथं सिद्धीत जात आहे। खरोखर मन अगदी प्रसन्न आहे। सर्वांच्या स्थैर्य आणि आरोग्यासाठी आम्ही ह्या ग्रामदेवतेकडं साकडं मांडून ह्या आजचा हा पवित्र असा सोहळा आम्ही संपन्न करत असताना आबालवृद्ध इथं आलेले आहेत। मी सर्वांचे ऋण व्यक्त करताना खरोखरच आजचा हा महात्म्य ज्याला समजलं तर तो खरोखर तो पवित्र झाला। आमच्या या देवस्थान कमिटीचे आमचे पुजारी अर्जुन शिंदे हेही या ठिकाणी इथं अगदी मनोभावी सेवा देत असतात आणि असंख्य भाविक ह्या आमच्या ग्रामदेवतेला नतमस्तक होण्यासाठी आजच्या दिवशी येत असतात। त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या आजूबाजूच्या गावातील पंचक्रोशीतीलही बांधव मोठ्या संख्येने आजच्या दिवशीचा हा सुवर्णयोग लाभ घेत असतात, त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अशीच ह्या देवस्थानची कीर्ती अजरामर करण्यासाठी सर्व आम्ही विश्वस्त मंडळ अगदी आटोकाट प्रयत्न करत आहोत। आमच्या विश्वस्त संस्थेने तसेच ग्रामस्थांनी ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यालाही पूर्णतः यश त्या आईने द्यावं ही आजच्या चरणी मी माझा स्वतःचा वैयक्तिक संकल्प आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा अभिषेकाचा सोहळा, तदनंतर 11व्या अध्यायाचं शिवलीलामृत ग्रंथामधल्या पारायण होईल। तदनंतर आपल्या तालुक्यातील एक नामांकित कीर्तनकार, भजनकार रवींद्र बाजार सकपाळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुश्राव्य असं भजनाचा कार्यक्रम, नंतर अल्पोपहार असा हा दिवसभराचा रेलचेल असणारा कार्यक्रम आम्ही इथं संपन्न करत असताना अगदी मनाला आनंद होत आहे। धन्यवाद। आपण सगळेजण
या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिल्याबद्दल. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.